आता महाशिवरात्र उद्यावर आलेली आहे आणि उद्या महाशिवरात्रीला तुम्ही राशी अनुसार काय असं महाशिवरात्रीला अर्पण करू शकतात, तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करत असेल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, उद्याची जी महाशिवरात्र आहे ही खूप महत्त्वाची आहे, कारण शुक्रवार आलेला आहे. शुक्रवारी आलेला प्रदोष आहे आणि शुक्र प्रदोष त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग जुळून आलेला आहे. महाशिवरात्र आहे, शिवयोग आहे. हे सगळे जे शिवपुराणामध्ये सांगितलेले महत्त्वाचे आणि मोठे मोठे योग या वेळेला जुळून आलेले आहेत. त्यामुळे ब्रह्मांडीय ज्या ऊर्जा आहेत ते इतक्या पॉवरफुल आहेत, इतक्या हाय आहेत की आपण त्याचा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. आपण त्या ऊर्जा ज्या आहेत त्यांचा वापर आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या मनोकामनापूर्तीसाठी, त्याचबरोबर आपली दुःख संकट जे आहेत ती निवारण करण्यासाठी नक्की करून घ्यावा. त्यासाठी काही उपाय म्हणजे राशीनुसार काही जर तुम्ही उपाय केलात तर त्याचे तुम्हाला खूप जास्त पटीने फळ मिळणार आहे. तर तुम्हाला करायचं आहे काय? आता हे बघा, पहिला जो उपाय आहे तो म्हणजे सकाळी तुम्हाला करायचा, तुम्ही महाउपाय म्हटलात तरी चालेल. एकतर तुम्हाला गंगाजलाने स्वतः म्हणजे गंगाजल मिश्रित पाण्याने स्वतः आंघोळ करायचं आहे. गंगा स्नानाला खूप महत्त्व असल्या कारणाने गंगाजल मिश्रित पाण्याने आंघोळ करायची आहे. त्यामुळे गंगाजल मिश्रित पाण्याने तुम्ही आंघोळ करा. त्याचबरोबर थोडं गंगाजल तुम्ही घरामध्ये देखील शिंपडू शकतात. गंगाजल गोमूत्र जे आहेत ते घरामध्ये शिंपडा. त्यानंतर तुम्ही तुमचे जे घरामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे जवळपास प्रत्येकाच्याच घरामध्ये भगवान शंकरांची शिवपिंड ही असतेच, तर त्या शिवपिंडीवर देखील गंगाजलाने अभिषेक करायला अजिबात विसरू नका. कारण गंगाजलाचा उद्या जर तुम्ही तो अभिषेक केलात, साध्या पाण्याने करा, त्याच्यानंतर गंगाजलाने अभिषेक करा. ते जे गंगाजलाने तुम्ही अभिषेक कराल त्यातील थोडंसं पाणी तीर्थ म्हणून प्रत्येकाने तुमच्या घरातील जितके मेंबर्स असतील तितक्यांना अगदी एक एक थेंब जरी तीर्थ दिलात ना तरी त्याचा तुम्हाला लाखपटीने उद्या फायदा होणार आहे. मी सांगितलं कारण हा जो शिवरात्र ही जी रात्र आहे ती स्वतःच एक सिद्ध रात्र आहे, सिद्ध योग आहे, सिद्ध दिवस आहे. ह्या दिवशी केलेले जे उपाय आहेत ते कधीही फेल जात नाहीत. या दिवशी केलेले उपाय, रेमेडी काय जे म्हणाल ते कधीही फेल जाणार नाहीत. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्ही नक्की करून घ्या. आता उद्या तुम्ही राशी अनुसार काय उपाय करू शकतात किंवा काय अर्पण करू शकतात हे तुम्हाला सांगत आहेत. ते बघा, मेष राशी आणि वृश्चिक राशी जे आहेत त्यांनी लाल चंदन पाण्यामध्ये घोळून त्या पाण्याने तुम्हाला भगवान शंकरांना अभिषेक करायचा आहे. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी जे लाल चंदन आहे ते पाण्यामध्ये घोळून त्याचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर वृषभ आणि तुळ राशी जी आहे ना, वृषभ आणि तुळ राशी त्या लोकांनी काय करायचं आहे तर सुगंधित द्रव्य जसं की कुठल्याही प्रकारचा अत्तर तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याचा अभिषेक भगवान शंकरांना करायचा आहे. तुम्हाला हे जे कोणते अभिषेक सांगत आहेत त्याच्या अगोदर तुम्हाला म्हणजे तुम्ही बाहेर जरी अभिषेक करणार असाल तरी गंगाजल थोडंसं टाका, साधं पाणी टाका, गंगाजल म्हणजे अभिषेक करा, साध्या पाण्याचा अभिषेक करा, गंगाजलाने अभिषेक करा. त्याच्यानंतर तुम्ही वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांनी थोडंसं सुगंधी द्रव्य मिश्रित पाण्याने अभिषेक करा. ह्या पाण्याचं तुम्हाला तीर्थ घेता आलं तर अवश्य घ्या. त्याच्यानंतर मिथुन आणि कन्या राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांनी पहिले तुम्हाला नॉर्मली सांगितल्याप्रमाणे पहिले थोडंसं पाण्याने अभिषेक करा, गंगाजलाने अभिषेक करा आणि मग त्याच्यानंतर भांग जी आहे ती उद्या मिळेल तुम्हाला. जिथे देवळं आहेत त्याच्या आजूबाजूला भांग मिश्रित पाणी किंवा भांग तुम्ही थोडीशी भगवान शंकरांना अर्पण केली तरी चालणार आहे, कारण भांग ही त्यांना प्रियच आहे. त्याच्यानंतर धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे, धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी केसर मिश्रित जल जे आहे ते अर्पण करायचं आहे. प्रोसिजर सेम आहे. पाणी अगोदर हे करा, पाण्याने थोडा अभिषेक करा आणि त्याच्यानंतर गंगाजलाने अभिषेक करा, केशर मिश्रित जलाने अभिषेक करा. हे सगळे अभिषेक करत असताना नमः शिवाय, नमः शिवाय ह्याचा जप करा. कारण नमः शिवाय हे जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणतात हा तो एक जप आहे तो, परंतु नमः शिवाय जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा तुम्ही तुमचा जो काही भाव आहे तो भगवान शंकरांना अर्पित करत असतात. भाव अर्पण करत तुम्ही हे सगळं अर्पण करत आहात.
याचा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नमः शिवाय म्हणत म्हणतच हे अर्पण करा, म्हणजे केसर मिश्रित जल. त्याच्यानंतर येते मकर राशी आणि कुंभ राशी. मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी पण पहिले पाणी, त्याच्यानंतर गंगाजल आणि त्याच्यानंतर कच्चे दूध आणि तीळ, पांढरे तीळ, कच्चे दूध आणि पांढरे तीळ मिश्रित जे पाणी आहे त्याने अभिषेक करायला विसरू नका. त्याच्यानंतर कर्क राशीच्या व्यक्तींनी जे आहेत गंगाजल नॉर्मल सांगितलं तसं पाणी आणि गंगाजल, त्याच्यानंतर कच्च्या दुधाने थोडा अभिषेक करायला विसरू नका. त्याच्यानंतर सिंह रास राहिली आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी जसं सांगितल्याप्रमाणे पहिले पाणी, त्याच्यानंतर गंगाजल आणि त्याच्यानंतर मध आणि गूळ मिश्रण करून त्याच्याने अभिषेक करायला विसरू नका. अभिषेक करत असताना नमः शिवाय म्हणा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता ज्यांची कर्क राशी आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये म्हणजे चंद्र जो आहे तो खराब आहे किंवा ज्यांची 2, 4, 8 त्याचबरोबर 20 किंवा 22 असे जर तुमची बर्थ डेट असेल तर त्यांनी भले तुम्हाला अभिषेक करायचा असेल तरीही पाणी जे आहे ना ते वेस्ट करू नका. कारण म्हणजे किती अगदी तुम्ही थोडंसं पाणी टाकलं किंवा थोडंसं पाण्याने अभिषेक केला तरी चालणार आहे. पाणी खूप अगदी तुम्ही म्हणजे गंगाजल किंवा जे पाणी आहे त्याचं जास्त अर्पण करू नका. कारण कर्क राशीवाले किंवा ज्यांचा चंद्र खराब आहे पत्रिकेमधील किंवा जे मी तुम्हाला सांगितलं 2, 4, 8 त्याचबरोबर जसे की 20, 22 ह्या जर नंबरचे लोक आहेत त्यांनी खूप प्रमाणामध्ये पाणी जिथं शिवलिंगावर तुम्ही अर्पण केलात लोटाभर वगैरे तर तुमचा चंद्र जो आहे तो अजून खराब होण्याचे चान्सेस आहेत. कारण हे बघा ऑलरेडी चंद्र हा जो आहे तो लिक्विड्सचा कारक आहे. जर तुम्ही अगदी जास्त प्रमाणात लिक्विड हे करत असाल तर त्याने तुम्हाला अजून प्रॉब्लेम होईल. हां, तुम्ही पाणी तिथे भरून नेऊ शकतात. पाणी ठेवा तिथे भरून. तुम्हाला अजून गंगाजल वाटलं तर तिथे एखादी गंगाजलाची बाटली ठेवा. अजून वाटत असेल तर कच्चं दूध तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेत चंद्र खूपच जास्त बिघडलेला असेल तर थोडंसं कच्चं दूध जे आहे ते तुम्ही तिथे अर्पण करू शकतात, अगदी थोडंसं नॉर्मली. आणि उरलेलं दूध तुम्ही तिथे ठेवा. तिथे तुमच्या नावाने जरी कोणी अभिषेक केला तरी त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कोणीही आता हे बघा दूध जर तिथे असेल तर कोणी ना कोणी तिथे अर्पण करणार. दूध असेल, गंगाजल असेल, पाणी जरी तुम्ही तिथे भरून ठेवलं तरी तुमच्या वतीने तुम्ही तिथे भरून ठेवा. कोणी ना कोणी अभिषेक करणार, त्याचे फळं तुम्हाला मिळणार. परंतु तुमच्या हाताने तुम्ही जो तुमचा चंद्रमा जर खराब असेल तर तो अजून खराब करायला जाऊ नका. म्हणजे हे लक्षात घ्या. पाणी खूप जास्त वेस्ट, असंही पाणी तुम्ही सगळ्यांनी वेस्ट करायला जाऊ नका. कारण पाणी हा चंद्राचा कारक आहे आणि पाणी जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात वाया घालवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे त्रास होण्याचे चान्सेस आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. ओम नमः शिवाय.